अमरावतीच्या मेळघाट या भागात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी प्रत्यक्ष पाहणी करत या कामाची पोलखोल केली आहे। चिलाटी येथे 2022 मध्ये जुन्याच पाण्याच्या टाकीला रंग देऊन ती नवीन असल्याचे दाखवून निधी उकळल्याचा आरोप आहे। सध्या ही टाकी जीर्ण अवस्थेत असल्याचेही समोर आले आहे। सरवारखेडा येथे तर एका टाकीला एकही दिवस पाणी पुरवठा झाला नसताना दुसरी नवीन टाकी उभारण्यात आली। मात्र या दोन्ही टाक्यांमध्ये आजपर्यंत एक थेंबही पाणी आलेले नाही। रुई पठार येथे नवीन टाकी उभारून डोमीवरून पाईपलाईन टाकण्यात आली, पण प्रत्यक्षात या टाकीत एकदाही पाणी साठवण्यात आले नाही। तर सुमिता येथे जुन्याच टाकीला नवीन दाखवून निधी काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे। हातरू भागातील सुमारे 20 ते 25 गावांमध्ये 80% पाणी पुरवठा बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे युवक काँग्रेसकडून सादर केले जाणार असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राहुल येवले यांनी केली आहे। अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने पाण्याच्या टाक्यावर चढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। मेळघाटमध्ये पाणी पुरवठा जल जीवन मिशनमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे असं आम्ही वारंवार युवक काँग्रेसच्या माध्यमातून सांगत आहोत। आज आम्हाला नवीन माहिती मिळाली त्याप्रमाणे हतरू या गावामध्ये पाण्याची टाकी कंप्लीट झालेली आहे, विहीर झालेली आहे, परंतु आजपर्यंत त्या गावातील लोकांना पाणी पुरवठा झालेला नाही आहे, त्या टाकीमध्ये पाणीच आलेलं नाही आहे। सरवारखेडा गावामध्ये जुनी पाण्याची टाकी होती, तरी सुद्धा एक नवीन टाकी बनवण्यात आली आणि त्या दोन्ही टाक्यामध्ये आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे। चिलाटी या गावामध्ये जुनी पाण्याची टाकी रिपेअर करून तिलाच नवीन दाखवून त्याचे पैसे काढण्यात आलेले आहे। तोच प्रकार सुमिता या गावामध्ये जुन्या पाण्याच्या टाकीलाच नवीन दाखवून त्याचे सुद्धा पैसे काढण्यात आलेले आहे। जल जीवन मिशन योजना हे फक्त कागदोपत्री सुरू आहे, यामध्ये कोणत्याही घरामध्ये नळाला पाणी आलेलं नाही आहे। हर घर नल, नल में है जल अशी जी एक संकल्पना आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे। यामध्ये कोटी रुपयांचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, याची एक केंद्र स्तरावरून चौकशी व्हावी अशी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी आहे। येणाऱ्या काळात पाणी टंचाई दूर व्हावी, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नळामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी यावं आणि आम्ही ज्या ज्या गावांमध्ये तक्रारी देत आहोत ह्या सगळ्या जर याचं निराकरण नाही झालं, यांच्यावर कारवाई नाही झाली तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही टाकीवर चढून एक तीव्र आंदोलन करू, याची प्रशासनाने दखल घ्यावी।